तर आपल्याला लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या असं पवार यांनी म्हटलेलं आहे। मात्र महाविकास आघाडीची एकी राहावी यासाठी मी 2 पाऊल मागे आल्याचं देखील पवार यांनी म्हटलंय। शरद पवार यांनी कार्यकर्ता बैठकीमध्ये हे मोठं वक्तव्य केलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जास्त जागा मिळायला हव्या होत्या असं शरद पवार यांनी आता म्हटलंय। मात्र महाविकास आघाडीची एकी कायम राहावी यासाठी मी 2 पाऊल मागे आलो असं देखील शरद पवार म्हणाले। शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांचं हे वक्तव्य महत्त्वाचं म्हणावं लागेल। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, विधानसभेच्या तोंडावर आता शरद पवारांचं हे वक्तव्य कसं पाहायचं? सागर, अगदी बरोबर आहे। खरं तर आज पुण्यातल्या शरद पवारांच्या कार्यालयामध्ये बारामती त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते जे आहेत ते शरद पवारांच्या सत्काराच्या निमित्तानं जमलेले होते। आणि या बैठकीमध्ये बोलताना शरद पवारांनी वक्तव्य केलेलं आहे की लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला खरं तर जास्त जागा ज्या आहेत ते मिळायला हव्या होत्या। मात्र महाविकास आघाडीची एकी राहावी त्यासाठी आपण 2 पावलं जी आहे ती मागे घेतली। मात्र 10 जागा लढवत 8 जागांवरती आपण विजय जो आहे तो मिळवलेला आहे। त्यामुळं आपलं यश जे मोठं आहे, मात्र विधानसभेची तयारी जी आहे ती उद्यापासूनच करा अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते बैठकीमध्ये शरद पवारांनी केलेलं आहे। मात्र शरद पवारांचं हे विधान जे आहे ते अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या। याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांनी महाविकास आघाडीची एकी राहावी यासाठी 2 पावलं जी आहे ती माघार घेतली। मात्र आता विधानसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार खरं तर याची आता रस्सीखेच सुरू झालेली आहे। मात्र आजच्या बैठकीमध्ये शरद पवारांनी केलेलं वक्तव्य आणि आगामी विधानसभा निवडणुका याचा खरं तर काय परस्पर संबंध जोडला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र महाविकास आघाडीमध्ये 10 जागा ज्या आहेत ते शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेल्या होत्या। मात्र आज बैठकीमध्ये पवारांनी वक्तव्य केलेलं आहे की महाविकास आघाडीची एकी राहावी, कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडीची एकी राहण्यासाठी लोकसभेला आपण 2 पावलं जे आहे ते मागे घेतलेली होती। मात्र विधानसभेची तयारी जी आहे ती उद्यापासून करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये जावा, कारण दिल्लीमध्ये लोकांचा फारसा संबंध येत नाही। विधानसभेची तयारी करण्यासाठी उद्यापासून प्रत्येक कार्यकर्त्यांना कामाला लागावं अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत ते स्वतः पवारांनी बैठकीमध्ये दिलेल्या आहेत। आजच्या बैठकीमध्ये बारामती त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते जे आहेत बैठकीमध्ये उपस्थित होते आणि पवारांनी केलेलं वक्तव्य खरं तर याचा आता काही विधानसभेशी परस्पर संबंध जोडला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र महाविकास आघाडीमध्ये विधानसभेच्या जागावरून रस्सीखेच आतापासून सुरू झाली आहे, खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच प्रदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।